सिन्नर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सूर्योदय संकुल येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडेसर, सविता कोठुरकर यांनी वर्धापन दिनानिमित्ताने भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। 6 एप्रिल 1980 रोजी या पक्षाची स्थापना झाली। सुरुवातीला या पक्षाचे फक्त 2च खासदार निवडून आले होते, परंतु आज मागील 3 पंचवार्षिक पासून भाजपाची या देशामध्ये एक हाती सत्ता आहे आणि त्याचबरोबर आपल्या देशातील निम्म्याहून जास्त राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे। यावेळी बाळासाहेब हांडेसरांनी शहरातील जुन्या नेत्यांच्या कारकिर्दीची आठवण करून दिली, तर भाऊसाहेब शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सतत काम करत राहणे, अजिबात नाराज न होणे अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले। यावेळी सविता कोठुरकर यांनी मी एकनिष्ठ राहिले म्हणून मला उमेदवारी देण्यात आली असं सर्वांना सांगितलं। जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदुत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व हाच खरा विकासाचा पाया आहे असे स्पष्ट नमूद केले। भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी येथून पुढे प्रामाणिकपणे पक्षाचं आणि हिंदुत्वाचं काम करत राहू अशा पद्धतीचा निर्णय घेतला। कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी गंगादादा वरंदळ यांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवला। त्याचबरोबर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला आणि सर्व कार्यकर्त्यांनी तेथून निघताना त्यांचे आशीर्वाद घेतले। 46व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संदीप गुजराती यांनी सर्वांना पेढे भरवून तोंड गोड केले आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। आज आपल्या भारतीय जनता पार्टीची स्थापना दिन आहे आणि आज 1980 साली आपली भारतीय जनता पार्टी यांची स्थापना झाली। आज 46 वर्ष पूर्ण होऊन 47 वर्षात पदार्पण करत आहे, तरी आज छोट्या वटवृक्षाचं आज इतका मोठा वडाचं रूपांतर झालं आहे आणि आज छायेखाली आपण सगळे जगतोय। आज या पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले आहे, ज्यांनी ज्यांचं लाठी आणि आणीबाणीच्या काळात ज्यांनी ज्यांनी आज या पक्षासाठी त्यांचं योगदान आहे, त्यांचे आज आम्ही खूप खूप असे धन्यवाद करतो आणि आज त्यांच्या पाऊल ठेवून आज आम्ही या पक्षात काम करत आहोत। काम करताना अडीअडचणी येतातच, पण त्याच्याकडे कुठेही लक्ष न देता, मान अपमान असेल त्याला कुठेही खतपाणी न घालता आपण आपल्या पक्षाचं एकनिष्ठ काम करा आणि आपला पक्ष हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगात एक नंबरचा पक्ष झालेलाच आहे। पण आपला एकच पक्ष आणि हिंदुत्ववादी आपण कायम विचाराचे लोक आहोत, त्यामुळे आज आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही आज मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही आमचं कार्यरत राहू। धन्यवाद। आज भारतीय जनता पार्टीचा 46वा म्हणजे भारतीय जनता पार्टी स्थापन दिन म्हणून आपण आपल्या कार्यालयात सूर्योदय संकुल या कार्यालयात आपण स्थापना दिन साजरा केलेला आहे आणि या स्थापना दिनानिमित्त आपण 2 प्रमुख वक्ते आपले ज्येष्ठ आदरणीय भाऊसाहेब शिंदे दादा, त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवर्य हांडे सर यांनी आपल्याला पूर्ण भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि भारतीय जनता पार्टी कशी जन्माला आली आणि आज भारतीय जनता पार्टीचा पाया किती पूर्ण देशात काय पूर्ण जगात किती मजबूत झाला आहे ही आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपण सगळ्यांनी ती आचरणात आणावी एवढीच आजच्या दिवशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। आज भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी कार्यालयात उपस्थित आहोत। आदरणीय गुरुवर्य आणि भाऊसाहेब शिंदे हे आपल्या जुन्या भारतीय जनता पार्टी जशी प्रस्थापित झाली तसे हे एकनिष्ठ आहेत, तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हीच आजच्या स्थापना दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त इथे भारतीय जनता पार्टीचे शहरातील आणि पूर्ण सिन्नर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा होऊन वर्धापन दिन साजरा केला। त्यानिमित्ताने आज सिन्नर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ही 1980 साली स्थापन झाली। भारतीय जनता पार्टी ही 1980 साली स्थापन झाली, तेव्हापासून आपल्या सिन्नर शहरासाठी आणि तालुक्यासाठी आपले पदुकाका असतील, गंगाधर वरंदळ काका असतील, यांसारखे अनेक कार्यकर्ते आणि नेते होऊन गेले। त्यांनी कोणते आणि कशा एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्य करून ही आज जी वटवृक्षासारखी पूर्ण
महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी उदयास आलेली आहे. त्यानिमित्त त्यांची जी कार्याची जी पद्धती होती त्याची आम्ही सर्वांनी आठवण काढून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते पुढे कार्य करत राहू आणि मोदीजींच्या आणि आपले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याही कार्याची दखल घेऊन त्यांच्या दोघांच्याही पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्य करत राहू. भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही सिन्नर तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील शिंदे हांडे सर आणि त्याचबरोबर आमच्या ताई कोटुरकर ताई या तिघांचं मार्गदर्शनाचा या ठिकाणी लाभ घेतला. खरं तर 46 वर्षांपूर्वी ह्या पक्षाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा अतिशय दयनीय अवस्था या पक्षाची होती. आज त्या मानाने बघायला गेलं तर पक्षाला खूप चांगले दिवस आलेले आहेत. आज पक्षामध्ये खूप लोकांची रेलचेल सुरू झालेली आहे. आज पक्षामध्ये खूप लोकांचा येण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. पण तो काळ असा होता की या पक्षाला कार्यकर्ते कुठे शोधायचे आणि ते टिकवायचे कसे ही विवंचना या पक्षाकडे होती. तशी परिस्थिती आज राहिलेली नाही. 46 वर्षामध्ये हा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. 20 कोटी सभासद भारतीय जनता पार्टीचे आहेत. एक विचारधारा घेऊन समोर चाललेला हा पक्षामध्ये माणसं कधी इकडून तिकडे गेली, कधी तिकडून इकडे आली, माणसं येतील जातील, परंतु विचारधारा सातत्याने टिकत राहील. ती विचारधारा घेऊन या पक्षातील 20 कोटी सभासद पुढे चाललेले आहे. केवळ 2 खासदारांचा पक्ष आज मागील 3 पंचवार्षिकपासून देशामध्ये सातत्याने सत्तेत आहे. देशातल्या निम्म्याहून जास्त राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि फक्त एवढंच नव्हे तर गल्ली ते दिल्ली म्हणजे महाराष्ट्रात आता ज्या निवडणुका झाल्या त्यातल्या 29 पैकी 20 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलेला आहे. अशा पद्धतीने या पक्षाची जी मुहूर्तमेढ 1980 साली झाली ती आज एका वटवृक्षामध्ये झालेली आहे. पक्ष फोफावतोय, पक्षाचे कार्यकर्ते वाढत चाललेले आहेत आणि प्रामाणिकपणे काम करणारे ह्या पक्षाचे नेते, मग ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील अथवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे प्रामाणिकपणे काम करतात, पक्षाच्या कार्यकर्त्यांना जीव लावतात आणि म्हणूनच हा पक्ष दिवसागणिक वाढत चाललेला आहे. आज 46व्या वर्धापना दिनानिमित्त मी सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण अशाच पद्धतीने यापुढेही पक्षाचं काम करत राहावं आणि पक्ष जोमाने वाढत राहावा अशी आपल्याकडून आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची मुंबईमध्ये स्थापना झाली. आज ह्या पक्षाला 46 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ह्या पक्षाचा आज फार मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे. तो कसा झाला तर सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका ध्यास ह्याच त्रिसूत्रीवरती आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहे. आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी असतील, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली देशाची एक घोडदौड, एक विकासाचा प्रचंड मोठं हे उभं राहत आहे. आणि म्हणून या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या या 46व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी माझ्या कुटुंबाकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं 20 मिनिटात झालंय, हे 1.5 मिनिटात तो कट करील. एक तर बाईट पण खूप झाले. आज 6 एप्रिल 2026 या दिवशी भारतीय जनता पार्टीची, या दिवशी म्हणजे हा स्थापना दिन आहे. या 6 एप्रिल 1980 रोजी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. हळूहळू हा पक्ष या ठिकाणी वटवृक्षासारखा फोफावत गेला आणि त्या वटवृक्षाच्या फांद्या आता चौकडे डौलाने या ठिकाणी पसरत आहेत आणि जनतेला या ठिकाणी सावलीच्या रूपाने आपले आशीर्वाद देत आहेत. मित्रांनो, हा खरा तर जे जुने जाणते ज्यांनी कष्ट केले त्यांना आठवण्याचा आजचा दिवस आहे. आज आठवावे ते श्यामाप्रसाद मुखर्जी, आज आठवावे ते दीनदयाळ उपाध्याय, आज आठवावे ते अटल बिहारी वाजपेयी, आज आठवावे ते लालकृष्ण अडवाणी आणि सिन्नरमध्ये सुद्धा आज आठवावे तर पदुकाका गुजराती, शंकरराव तुपेसर, गंगादादा वरंदळ यासारख्या मंडळींना या ठिकाणी स्मरण केल्याशिवाय आजचा दिवस जात नाही. आमचे
अत्यंत धडाडीचे असे पहिले या ठिकाणी जे रोपटं ज्यांनी लावलं असे मबावड साहेब यांना पण आठवड्याचा आजचा दिवस आहे. अजून खूप अशा असंख्य कार्यकर्ते नामदेवराव दळवींना सुद्धा आठवड्याचा आजचा दिवस आहे. या सगळ्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.